घ्या सोडियल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी मुदा घेऊन या करी थोडं बस पेंड्या वाटतो शिदोरी घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीतिगात भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ देवादेवी देवा जगत देवा देवा प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्नः अन्योषहस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जशो जोदायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेश विकार श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावनवास श्री राधा मेरी मात है पिता मेरे घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा
प्रणाम। वृंदावन सोवन नहीं, नंद गाव सुगा। बंसी वट सुवट नहीं, श्री कृष्ण नाम सोनाम। जय जय राधा रमन, जय जय नवल किशोर। जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे किलिया स्मरण, नाहीतर मग मरण। हो हे सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण। श्री गुरूंचे हे नमस्कारून आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोकाटा। मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐशे नमन करुणी सकला, हरिकथा बोलवे बोबड्या बोला। अज्ञानी म्हणून या बोल्या बाळा, चालवे सकला नामा म्हणे विठाला। बोला श्री चारले अवघ्या सोडिल्या मोठा, आजीचा दही काला घुमटा। घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ। काल्याची कीर्तन सेवा वर्ष 27वी आणि सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु आपलं पैठण निवासी नाथ महाराज यांची मूळ पुरुष भानुदास महाराज यांचा काल्याचं महत्व सांगणारा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठाला या ठिकाणी आज काल्याचा दिवस म्हणजे सप्ताहाच्या सांगतीचा दिवस। सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने केली जाते। त्याचं कारण काय असेल तर आपल्या गावामध्ये यंदा मंदिर पूर्ण झालं। मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कधी समजलं जातं, ज्या वेळेला मंदिरावरती कलश चढवला जातो तेव्हा। ज्ञानोबरांची एका देवळाच्या कामा कळसू, गंगा पूर्ण झाली कधी म्हणता येईल, ती समुद्राला जाऊन मिळेल तेव्हा। का परम गंगे मिळणे सिंधू प्रवेशू, गंगेची पूर्णाहुती कधी आहे ती सागराला जाऊन मिळण्यामध्ये। तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय। सुवर्णाची पूर्णाहुती कशात आहे, त्याला 16वा कस लागला ठोका, सोनं पूर्ण झालं। तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची पारायणाची सांगता होऊ शकत नाही। सप्ताह म्हटलं की तो काय आहे, हा एक यज्ञ आहे। कोणता यज्ञ आहे, हा नाम यज्ञ आहे, हा ज्ञान यज्ञ आहे, हा भक्ती महोत्सव यज्ञ आहे। यज्ञ म्हटलं की यज्ञामध्ये शेवटची आहुती दिली जाते, त्याला कोणती आहुती म्हणतात, त्याला पूर्णाहुती म्हणतात। मग सप्ताह नाम यज्ञाची ज्ञान यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे काल्याचं कीर्तन। विठाला पूर्णाहुतीने जशी यज्ञाची पूर्णता होते, तसं काल्याच्या कीर्तनाने सप्ताह यज्ञाची पूर्णता होते। यज्ञाची पूर्णता होण्याचं कारण आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र का सांगायचं, कारण कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे पूर्ण तर आहेच, पण परिपूर्णतम साक्षात नान्य एवही एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यचकार।
असं आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार साक्षात नान्य वही श्रीकृष्ण एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्य चमत्कार. भगवान परमात्मा कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम आहे आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण केल्याशिवाय अशा परिपूर्णतम भगवान परमात्म्याचे चरित्र श्रवण केल्याशिवाय सप्ताह यज्ञाची पूर्णता होऊ शकत नाही. त्याला पुन्हाहुती होऊ शकत नाही आणि माणसाचं जीवन सुद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. माणसाचं जीवन अपूर्ण आहे, पूर्णविराम नाही. सारखा प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविरामाचं आहे का नाही सर? आहे का पूर्ण कोणाचं जीवन? माणसाचं जीवन कधी पूर्ण होईल कोणाच ठाऊक. माणसाचं जीवन पूर्ण नाही, अपूर्ण आहे. या अपूर्ण माणसाचंच काय मोठ्या मोठ्यांचं जीवन कृष्ण परमात्म्याशिवाय परिपूर्णतम झालं नाही. तिथं तुमची आमची काय काय मनुष्य किती विद्वान असू द्या, पंडित असू द्या, ज्ञानी असू द्या, पण किती जरी झाला ज्ञानी विद्वान आणि पंडित तरी त्याला कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण केल्याशिवाय त्याच्या जीवनाची किती कृतार्थता आणि परिपूर्णता होऊ शकत नाही. पंडित कृष्ण कथा ऐकवावे. किती विद्वान असू द्या, व्यासांनी अनेक काव्य केली. जगातलं सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. म्हणून महाभारती जी नाही ती नोहीची लोकितीही. म्हणून या कारणे मी पाही व्यासोचिष्ट जगत्रय. जगातलं सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण, सगळं उपवेद, सगळी शास्त्र, एवढं सगळं वाङ्मय निर्माण करून व्यासांचं जीवन अपूर्ण होतं. व्यासांच्या चित्ताला समाधान नव्हतं महाराज. नारद महर्षी व्यासांच्या आश्रमात आले. शम्याप्रास नावाचा आश्रम. आणि नारदांनी व्यासांच्या चेहऱ्यावरच असमाधान विचारलं, चिंतेचं कारण विचारलं. व्यासांनाही समजेना. व्यासांनी नारदांना सांगितलं, नारदजी तुम्हीच सांगा मी का चिंताग्रस्त असेल? माझ्या चित्ताला समाधान नाही, माझं जीवन अपूर्ण नाही. त्यावेळेला नारद महर्षींनी सांगितलं
महर्षी महाराज तुम्ही एवढं मोठं विपुल ग्रंथ संपदा आणि काव्य केलं, वाङ्मय केलं, पण तुम्ही आपल्या आराध्य देवतेचं स्तवन नाही केलं, यथार्थ लीलांचं वर्णन गायन नाही केलं. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं लीलांचं यथार्थ तुम्हाला वर्णन आणि गायन करावं लागेल, तेव्हा तुमच्या जीवनाला किती कृतार्थता आणि परिपूर्णता लागेल. आणि मग नारदे व्यासाशी उपदेशिले मुख्य महाविष्णू चैतन्य संप्रदाय हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशिले. 4 श्लोकामध्ये हमेवा समेवाग्रे नान्यव्यत् सत्परम पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत स्वश्रेयम्. आणि मग व्यासांनी 18,000 श्लोक 335 अध्याय आणि 12 स्कंदामध्ये 12 स्कंदातल्या दशम स्कंदामधल्या 90 अध्यायामध्ये कृष्ण परमात्म्याच्या अगदी अवताराला आल्यापासून ते निजधामाला जाईपर्यंत चरित्राचं यथार्थ लीलांचं गायन वर्णन केलेलं आहे. बोलू नका सावकाश. तेव्हा व्यासांच्या चित्ताला समाधान लाभलं. विठाल विठाल जगातले सगळे योगी जपी तपी ज्ञानी जीवनमुक्त जरी झाली, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाली पावन, तरी देव तीर्थ भजन न संधी. तुम्ही प्रयागराजला कुंभमेळ्याला गेला होता, तिथे किती 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 वर्षाचे साधू आले होते. जीवनमुक्त असतील काय, ज्ञानी असतील काय, योगी असतील, जपी टपी संन्यासी नागा साधू पाहिले असतील, पण ते समाधी अवस्थेला योग अवस्थेला पोचलेले सुद्धा, मुक्त अवस्थेला पोचलेले सुद्धा देव तीर्थ भजन न संधी. आणि आपल्याला उगाच थोडस 4-2 कीर्तन यायला लागली की तो एकादशी धरायची बंद करतोय, पंढरीला जायचं बंद करतोय, देवपूजा सोडून देतोय, तुळशीला पाणी घालत नाही, कपाळाला गंध लावत नाही. तात्या लय मोठं दुर्दैव आहे सध्या संप्रदायामध्ये. नियम धर्म तर लांबच राहिला, नसतं सांगायचं काही नित्य नियमाविन. अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण, फार वाय तो वृषभ. आणि ह्याची गाडी एकादशी दिवशी डाब्यावर. लोकांना असलेच कीर्तनकार भोगांडी बसायला. विठाल संप्रदायाच्या नावाखाली नसतं ढोंग आणि दांभिकपणा स्तोम चाललंय. लक्षात घ्या. किती तुम्हाला असे सापडतात कीर्तनकार एकादशी धरत नाहीत का? ते एकादशी काय मरत येत का काय? काय तुझा जीव जातो एकादशी हे प्रमाण ह्यालाच लावायचं. फराळाच्या विषयी हे आपल्याला सांगतायत ना, तुम्हाला महाराजांचं प्रमाण आहे मान्य आहे, हे आपल्याला सांगतायत ना, ह्यालाच प्रमाण उलटून लावायचं. असो जरा बाजूला व्हा, लोकांना विक्षेप करू नका. बांधा चला. विठाल 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 श्रीकांता कमलकांता. असं कसं झालं, असं कसं झालं माझ्या नशिबी. बरोबर आहे नाव काय यांचं? श्रीकांता कमलकांता. असं कसं झालं, मला विक्षेप सहन होत नाही. माझ्याच नशिबी कसं भजनी विक्षेपतेची पै मरण नव जावा क्षण एक वाया. विठाल विठाल. खरं म्हणजे अजून मी युट्यूबला नाही. शूटिंग करा पण मला युट्यूबला टाकू नका. वाड्यात टाका पण युट्यूबला टाकू नका. विठाल विठाल. मला खूप लोक विचारतात तुमचं कीर्तन, ह्यांनीच विचारलं त्या दिवशी. नेरच्या लोकांना माझं कीर्तन पाहिजे होतं, ह्यांनी सांगितलं तुमचं युट्यूबला कीर्तन आहे का? मी त्यांना काय उत्तर दिलं त्यांनी सांगावं. खऱ्या मालाची जाहिरात करावी लागत नाही. विठाल टीव्हीला जाहिराती असतात,
तो माल खराच असतो असं, आणि खऱ्या मालाची जाहिरात करावी लागत. आमचा माल खरा आहे, वैष्णवांचा माल खरा. काल्याचा दिवस आहे. काल्याच्या कीर्तना दिवशी कीर्तनकार बंधनामध्ये असतो, म्हणजे बांधलेला असतो, बंधनामध्ये असतो. त्याला बंधन आहे. कशाचं बंधन आहे? काल्याच्या कीर्तनामध्ये त्यानं कालाच सांगितला पाहिजे. काला म्हणजे कृष्ण परमात्म्याचं चरित्र. इतर कीर्तनामध्ये सांगितलेलं चालत नाही का? चालतं, पण विशेषत्वाने काल्याच्या कीर्तनामध्ये. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञाना विरहिता इतरा गोष्टी न करा, प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवराया, जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण काल्याच्या कीर्तनामध्ये त्यानं काला सांगायचा. काला कुणी केला, कुठे केला? गोपाळांनी वाळवंटामध्ये केला तो. गोपाळांनी गोकुळात केला, संतांनी वाळवंटात केला, तो काला वर्णन करायचा आहे. सभा सगळ्या संतांची. ज्ञानोबरांनी काला केला वाळवंटामध्ये. कुठं? वाळवंटामध्ये. आणि भगवान श्रीकृष्णाने काला कुठे केला? गोकुळामध्ये. बरोबर का नाही? गोप गोदने सौंदर्य गोधने म्हणजे आई, गोप म्हणजे गोपाळ, सौंदर्य गोपिका, या सगळ्यांच्या समोर कृष्ण परमात्म्यानं जो काला गोकुळामध्ये Oh
समाधान लय पक्का आहे मी गुरु नामदेव पवित्र गोपाळांनी गोपाळ काला केला दही भात काला आणि तोच काला पंढरीमध्ये वाळवंटात खडकावरती कोणी केला एकच डाळी झाली एकच डाळी झाली चंद्रभागे माझा ज्ञान माझा वाळवंटामध्ये काम केला कित्येक वर्ष झालं मी इथं काल्याची सेवा करतोय दरवर्षी वेगळा अभंग घेऊन वेगळं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करत असतात या वर्षी कोणता अभंग घ्यावा हा मला प्रश्न पडला होता त्या प्रश्नाचं मला थोडं उत्तर सापडलं आज जो सेवेकरता मी अभंग घेतलाय सगळ्या काल्याच्या अभंगामध्ये जेवढ्या संतांनी म्हणून काल्याचे अभंग केलेले आहेत गवळणी केलेले आहेत बाळकडा केलेले आहेत त्याच्यामध्ये कृष्ण परमात्म्याने केलेल्या काल्याचं वर्णन आहे कृष्ण परमात्म्याचं वर्णन आहे पण ज्या पंढरीनाथाचं वर्णन आहे असा अभंग आहे का काल्याचा आज तू कीर्तनाला घेण्याचं कारण देव वैसलेशी हासनी आल्या याच का पुरी माझे आराधन पंढरीचे निदान तया एका विन तुझे अनेक काही पंढरी राजे मी पंढरीला पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात काल्याचं कीर्तन केलं होतं तेव्हा हा अभंग घेतला होता त्याच्यानंतर आजच घेतला त्याला खूप वर्ष झाली सातारचे किसन महाराज वाडेकर
त्यांनी सप्ताह केला तर मंत्रालयातली परवानगी आणून पांडुरंगाच्या मंदिरात. तेव्हा माझं काल्याच कीर्तन ठेवलं होतं. तेव्हा मी हा अभंग घेतला होता. त्याच्यानंतर आज अभंग घेण्याचं कारण आपल्या गावामध्ये मी गेल्या वर्षी बोलून गेलो होतो आणि मी संकल्प केला आणि मी दिलेला शब्द गावकऱ्यांनी पाळला बरं. हा खरं म्हणजे मला खंत होती की मी बोलून दाखवली, सहज बोलून दाखवली. म्हणलं आला तर आला गुण, ऐका नाही होईल थोडा बराच पण गुण हमखास. आणि तसं घडलं. मी माझ्या पदरचं बोललो नव्हतो, संतांची प्रमाण देऊन बोललो होतो. विठ्ठल नाही जय देशी स्मशान भूमी ते परयेशी रवी किरण रवी शशी विन. विठ्ठल नाही स्मशान ते भूमी प्रेत रूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणावे. ही खंत म्या साधू संतांची बोलून दाखवली होती. माझी तर होतीच पण संतांच्या प्रमाणात देऊन खंत बोलून दाखवली होती आणि त्याला यश आलं. आपल्या गावामध्ये देव आले. देव घरा आला भक्ती सन्माने पूजला. पण दुसरी अशी खंत की मी संकल्प करून शान सुद्धा मला मूर्तीला बोलावलं नाही हो. मला लय वाईट वाटलं. मी लय वाट बघितली मला बोलवतील म्हणून. मला दिसत होतं, टेस्ट सगळं दिसत होतं, पण मला बोलवलं नाही. त्याच्याबद्दल लय वाईट वाटलं. त्याच्यामुळे मी जाहीर केली, म्हणजे जाहीर नव्हती केली, आपलं म्हणलं होतं. मी सुरुवात केली मी देणगी दिली म्हणून. ती देणार नाही. मला बोलवलंच नाही. काय देणगी द्यायची कारण आहे सर तुम्हीच सांगा. माझा हातच लागला नाही देवाला. त्याच्यात दुसरी आणखीन एक चूक झाली. हो, पांडुरंगाच्या मंदिराचा संकल्प केला. रामप्रभू आली, आनंदाची गोष्ट आहे का नाही. गेल्या वर्षी आपल्या अयोध्येला केवढं मोठं मंदिर झालं. राम झालं का नाही. गेलत का नाही तिकडे. नाही होय, यायचं का यायचं का म्हणा म्हणून. झुक 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 देहाची गाडी राम नामाची मलाच गोडी. मागच्या बाया राम नाम घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया. वा क्या बात आहे. हे गोळा आवाज जाता जाता मला देऊन जावा तुमचा आवाज. रामाचा गाव मोठा राम नामाला नाही तोटा. राम नामाची सुटली गाडी भक्ती भावाची बांधा गठोडी. तिकीट मास्तर हनुमंत हृदयात बसले भगवंत. शरयू नदीच्या तीरी आहे अयोध्या नगरी. राम सीता पाहुया देव घरा आला. गावात पांडुरंगाचं रामाचं मंदिर झालं, पांडुरंगाचं मंदिर झालं, गणपतीचं मंदिर झालं, भगवान कृष्णाचं मंदिर झालं. पण एक राहिलं, संत नाही गावात आणले तुम्ही. हा देव संतांच्या मागे येतो. कोणाच्या. देव भक्ता करता सगुण साकार होतो. तुमच्या आमच्या करता नाही. भक्तारा की पाय कुणासाठी अवतार. कामासाठी अवतार. मत्स्य कुर्माण माझ्या ज्ञानोबरायला तुकोबरायला नाही आणलं म्हणून मार्गदर्शन फसलं. तू माणसाला कसं काय. सगळी आनंदाची गोष्ट आहे, सगळं चांगलं झालंय, पण महत्वाचं आहे का. महत्वाचं वाक्य आहे का. एकच बोलतो वाक्य प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो. दोही बाई संतांची सभा
सिंहासनी विठ्ठल उभा गाती नारद तुंबर प्रेमी हरीच्या आनंदी गरजती विठाल पंढरी रायाचं आपल्या गावात आगमन झालं. रुक्मिणी आई साहेब, सीतामाई, भगवान राम प्रभू. मी बघाशी बघितलं आपलं मारुतीचं मंदिर मोठं आहे, पण रामाच्या लक्ष्मणाच्या सीतेची मूर्ती बसत छोटा मारुती असा पाहिजे. असं मी तुमच्या उणीवा काढा आलेलो नाही, राहिलेल्या चुका भरून रिकाम्या जागा भरा. असो या ठिकाणी अभंग घेण्याचं हे कारण आहे. काय कारण आहे? संतांनी काला केला पांडुरंगाच्या समवेत, गोपाळांनी काला केला भगवान श्रीकृष्णाच्या समवेत. म्हणून पांडुरंगाचं नाव ज्या अभंगामध्ये असेल तो अभंग काल्याचा शोधायचा आणि त्याच्यावरती सेवा करायची. साधू संतांनी सगळ्या आकाशाला गवसणी घातली. हो, संतांनी आकाशाला गवसणी घातली. अवघा समाज एकत्र आणला. चंद्रभागेच्या वाळवंटात टाळी झाली. ज्ञानोबरांनी काला वाटला हातात घेऊन. कीर्तन होतं काल्याचं कुणाचं? नामदेव कीर्तन. सभा संतांची सभा आहे का नाही? कस काय अध्यक्षस्थान दिलं होतं ज्याला जातच नाही. काय? ज्याला जात नाही, कुळ नाही, त्याला अध्यक्षाचं स्थान. वक्ता शिंपी समाजाचे. कोण? वक्ता शिंपी समाजाचे आहे का नाही? बर. प्रमुख पाहुणे भगवान परमात्मा. अतिथी मेमोरियन समाजाचे. आणि सूत्रसंचालन एका स्त्रीनं केलं होतं. कसले सूत्रसंचालन. चला, वक्ता कोण? नामदेव कीर्तन पुढे अगोदर अध्यक्ष सांगतो माझा ज्ञान राजा. ज्ञानोबरांनी हातामध्ये काला घेऊन कुणाला वाटला. आजही पंढरपुरामध्ये काल्याचं कीर्तन असलं फडावर तर फडाच्याच मालकानं पहिल्यांदा काला घ्यायचा आणि कुणाला द्यायचा आहे? विनेकऱ्याला द्यायचा आहे. वारकरी संप्रदायाच्या फडाचे मालक ज्ञानोबर आहे. म्हणून माझा ज्ञान राजा म्हणून अध्यक्ष. आणि अध्यक्ष स्थान कोणाला आहे? ज्याला जात नाही आणि कुळ नाही. तू म्हणचाल ज्ञानोबर आहे ब्राह्मण होते की राव? कधी ब्राह्मणांनी घेतलं त्यांना त्यांच्यात मिसळून? संन्यासाचं म्हणून शेवटपर्यंत हिनवलं का नाही सांगा? संन्यासाला कुळ आणि नदीला मूळ असतंय का? शेवटपर्यंत ज्ञानोबरायला झोपड्यात राहावं लागलं. सिद्ध बेतात अंगावर कुंची होती फक्त. समाधीला बसताना नामदेवरायांच्या आग्रहानं धोतर नेसवलं फेटा बांधला. अध्यक्ष असं स्थान कोणाला? जात नाही, कोण नाही त्याला. हो. वक्ता कोण? शिंपी समाजाचे. शिंपियाचे कोणी जन्म माझा झाला फरी हेतू गुंतला सदाशिवी आहे का नाही? सूत्रसंचालन कोण? जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग. सूत्रसंचालन कोण करत होत? आलं कोण? अचानक भगवान आले ना आणि नाचायला लागले. वाहनच राहिलं नाही. नाचता हो नाचता देवाचा गळला पितांबर. म्हणून तेव्हापासून कंबर बांधायला सुरुवात झाली. अचानक धोत्राची गाठ मिसटली तर कंबरचा पट्टा असावा असं काय नाही बरं का. लोक अनेक कारण सांगतात. मला एक जण म्हणला बुवा ताटाभोवती पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. एक जण म्हणला कंबर का बांधता? म्हणलं दुखू नये म्हणून. आता कधी सांगाव त्याला? कास घालून बळकट जालो करी काळावरी का म्हणे वाट सोपी केली वाट केली पाय वाट. कधी सांगाव याला? कीर्तन नामदेवरायांनी केलं आणि नाचता हो नाचता देवा. अतिथी कोण आले? मेमोरियन समाजाचे. सावध होई देवायशे बोले कबीर. म्हणून म्हटलं संतांनी आकाशाला गवसणी घातली. अवघा समाज एकत्र आणला. हो, सगळ्या जाती धर्मातली लोक एकत्र केली परमार्थ करण्यासाठी. परमार्थाचा अधिकार सगळ्यांना. बाय नारी नर आदी करून वेश्याही
लक्षात ठेवा. म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चांडाळ हे अधिकार, बाळे नारी नर आदी करून इथं भेद नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद. अलीकडे लय झालंय दादा, लय वाय आपण बरं आहे एका मालकाचं चेलय आपण म्हणून आपल्यात अजून नाही. तुम्ही माधू बुवा मी कधी विचारलंय काय एकमेकाला? अलीकडे लय बोक काढलंय हे. आपल्या जातीचा बुवा लावायचा कांदा आहे होय तो लावायचा. लय अवघड झालंय. कधी कळायचं लोकांना परमार्थ? नसतंच म्हणायचं भेदाभेद भ्रम यातायाती धर्म. कशाला म्हणताच कशाला तुम्ही? जोपर्यंत तुमच्यातला जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते म्हणायचा अधिकारच नाही. विठाल विठाल. संतांची क्रांती. अवघा समाज संतांनी काय केला? एकत्र केला. अवघ्या सोडलेल्या मोठा. सगळी बंधनं सोडली. मोठा म्हणजे ही सगळी बंधनं सोडली आणि एकत्र बसून काय केला? काला केला. लक्षात घ्या. मोठा सोडल्या म्हणजे दुपारच्या वेळेला शेतकरी मोठा सोडतो आणि शिदोरी खायला बसतो का नाही? तसं ह्या मोठा सोडल्या, अंतकरणातले विकार बाजूला केले, अवघा समाज एकत्र केला आणि सगळ्या संतांनी वाळवंटामध्ये खडकावरती दही काला केला, दही भाताचा काला केला. अभंगाचं पहिलं चरण. संघटनाची आज काळाची गरज आहे. नाही तर देशावर खूप मोठं संकट येईल. आपणच आपल्या एकामेकामध्ये भेदाभेद करत राहिलो. आज आपल्या देशावर संकट यायला किती वेळ लागेल? संतांनी संघटन केलं, भगवान श्रीकृष्णानं संघटन केलं म्हणून विजय झाला. यत्र योगेश्वर यत्र पाहतो तत्र श्री विजयो भूती ध्रुव आणि तिर्मतिर्मम. भगवान परमात्म्याने संघटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटन केलं म्हणून भगवान श्रीकृष्णानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये खूप साम्य आहे. खूप साम्य आहे. लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला कौरव पांडवांची शिष्टाई करण्याकरता गेले, ऐका हे कृष्ण चरित्रच आहे बरं. शिष्टाई करण्याकरता गेले आणि हे दुर्योधनाला कळालं कृष्ण आपली शिष्टाई करण्याकरता येणार नाही. दुर्योधनानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केली. बाबा बाबा काय सांग. हस्तिनापूरच्या बाहेर अगदी वेशीपर्यंत माणसं उभी केली तिथून स्वागत करण्यासाठी. अख्खी हस्तिनापूर नगरी दुतर्फी भगवान कृष्ण परमात्म्याच्या स्वागता करतात. आणि ही बातमी विदुर काकाला समजली.
विदुर काका म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचे अनन्य भक्त हो. ही बातमी विदुर काकाला समजली. विदुर काकांना दुर्योधनानं हाकलून दिलं तर राज्यात ते जंगलात राहत होते. कुठं तरी गर्दीत लांब विदुर काका उभे राहिले होते कृष्ण परमात्म्याचं दर्शन होण्याकरता. आणि ठरल्याप्रमाणे भगवान आले, रथावर खाली उतरले. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन येणं आणण्याकरता स्वतः पाय पाय दुर्योधन गेलेला आहे. पायघड्या टाकलेले, फुलं अंतरलेले, सगळे लोक अशी भगवान कृष्ण परमात्म्यावर फुलाचा वर्षाव करतायत. आणि कृष्ण परमात्म्याची स्वागताची तयारी करत असताना, कृष्ण परमात्म्याचं स्वागत चालू असताना दुर्योधन गप्पा मारतोय, कृष्ण परमात्म्याबरोबर बोलतोय. पण कृष्ण परमात्म्याचं दुर्योधनाच्या बोलण्याकडे लक्ष नाही. कृष्ण परमात्म्याचं लक्ष इकडे तिकडे होतं. माझा सखा कुठे दिसतोय, माझा भक्त कुठे दिसतोय? कोण? विदुर काका. विदुर काकांच्याकडे पाहत होते, कुठे दिसतोय. आणि अचानक विदुर काकाचं दर्शन एका गर्दीत झालं. एवढंच तोंड दिसत होतं गर्दीत. आणि भगवान परमात्म्याला आनंद झाला. भगवान परमात्म्यानं दोघांची आपली खुनवा खुनी टाटा रामराम बाय बाय झालं. आणि ठरलं लांबूनच विदुर काकाने असं भोजनाचं आमंत्रण दिलं. आणि कृष्ण परमात्म्याने येतो म्हणून सांगितलं. पुढे गेल्यानंतर सगळा प्रसंग सांगत नाही. पुढे गेल्यानंतर दरबार भरला. दुर्योधनाचा, कौरवांचा दरबार येतोय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाई करायची ठरवली. शिष्टाई करणे म्हणजे त्या ठिकाणी दोघांमध्ये काय करण्यासाठी आलते? भगवान समझोता करण्याकरता. भगवान परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना, अरे हे पांडूच्या मुलांचं राज्य आहे. पांडूच्या मुलांना पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाका. दुर्योधनाने सांगितले, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती यांना मिळणार नाही. सुई आगरी न केशवा नाही मिळणार. भगवान म्हणले, अरे आणि तिनं मिळवलेलं राज्य कधीही जयाला जात नाही बाबा. गावाचं, भावाचं आणि देवाचं कधी खायचं नसतं. या दुर्योधनाला राग आला. चालू शिटाईमध्ये दुर्योधनाने सगळी आधीच तयारी केली होती. दुर्योधनानं अगोदरच तयारी केली होती. दुर्योधनानं आपल्या शिपायांना अगोदर सांगून ठेवलं होतं कृष्णाला कैद करायचा बेत होता. कोणाचा? दुर्योधनाचा. भगवान असे शिपाई कृष्णाला साखळदंडानं बांधायला आणि कैद करायला धावणार. तेवढ्यात भगवान म्हणले, भगवान हसायला लागले, ए भाऊ दुर्योधना, तू काय समजलास? तुला वाटलं मी एकटा आलोय? जरा सिंहासनावर खाली उतर आणि राजवाड्याच्या दरबाराच्या बाहेर जाऊन बघ. तुझ्या सगळ्या हस्तिनीपूरला माझ्या 56 कोटी यादवानं येडा दिलाय. जरा जाऊन बघ कुठल्या प्रमुख आहे. कोण म्हणले? भगवान. आणि कृष्ण भगवान त्या दुर्योधनाच्या समोर आल्या पावली तार 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 माघारी निघून गेली. दुर्योधनाच्या लक्षात आला, आपण चूक झाली, आपण बोलून फसलो. परत कृष्ण परमात्म्याची समजूत काढण्यासाठी दुर्योधन गेला. म्हणू लागला, मी 56 प्रकारचे भोग बनवले जेवणाकरता, तुझ्याकरता बनवलेलं आसन बनवले छानपैकी झोपण्याकरता. भगवान म्हणले, अरे मूर्खा, तू किती धूर्त आहे, तुझी नीती किती धूर्त आहे मला माहित आहे. ते आसन असं भुलगडलं पायाने, त्या आसनाखाली सगळे मोठे मोठे सर्प होते. आणि विंचू, ही तुझी नीती. आणि तू काय भोजन घालणार आहे मला माहित आहे. तुझ्या अगोदर मी भोजनाचं आमंत्रण स्वीकारले.
सांगितली, कृष्ण परमात्म्याचं संघटन सांगायचंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कृष्ण परमात्म्याचं साम्य सांगायचंय मला. मिर्झा राजे जयसिंग यांनी दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शंभूबाळाची तारीफ केली. दिल्लीला त्या ठिकाणी आग्र्याला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होणार होता आणि त्याचं निमंत्रण घेऊन मिर्झा राजे जयसिंग हे राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जाण्यासाठी आल्याबरोबर शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं की दिल्ली औरंगजेब बादशाह झाले आणि त्यांचा 50वा वाढदिवस आग्र्याला साजरा होणार आहे आणि त्यांनी स्वतः तुम्हाला घेऊन येण्यासाठी मला पाठवलेला आहे. तिथं गेल्यानंतर तुमचा उचित अशा प्रकारचा काय होणार आहे, सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरा मिर्झा राजाकडे तिरप्या नजरेने पाहिलं. मिर्झा राजाने जाणून घेतलं मिर्झा राजांच्या मनात. मिर्झा राजाने ओळखलं राजांना काय वाटतं, पण मिर्झा राजांनी सांगितलं, राजे घाबरू नका, तुमच्या जीविताची जबाबदारी आम्ही आमच्यावर घेतो. वचनाचे पक्के असणारे मिर्झा राजे जयसिंग यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पक्का विश्वास होता. ही गोष्ट जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं. जिजाऊ मासाहेब म्हणल्या, राजे एवढा मोठा पल्ला आणि तुम्ही औरंगजेबाच्या मगरमितीत जाणार, काळजी करू नका साहेब. मिर्झा राजे जयसिंगाने आमच्या जीविताची काळजी जबाबदारी घेतलेली आहे. मिर्झा राजेचं वचन मोडणं हे भविष्यात नव्हे वर्तमानात औरंगजेबाला नव्हे औरंगजेबाला कधीही शक्य होणार नाही. एवढं मोठा वचक आणि वजन मोगलशाहीमध्ये मिर्झा राजे जयसिंगाचं होतं. आणि ठरल्याप्रमाणे महाराज जायला निघाले. 350-400 मावळे मोजके घेतले. आता सगळं लय मोठा प्रसंग आहे, थोडं धावतं सांगतो. हो, त्या ठिकाणी निराजी पंत, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर खूप सगळे घेतले. नवी काय भोई सुद्धा पारखून घेतली होती महाराजांनी. नजरबंद सुद्धा काय होती त्याच्यामध्ये. आणि दौरा सुरू झाला, प्रवास सुरू झाला. मजल दरमजल मुक्काम दर मुक्काम करत 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 महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या जवळ वेरूळ नावाचं क्षेत्र आहे. 12 ज्योतिर्लिंगातले क्षेत्र आहे आणि ते म्हणजे भोसल्यांचं मूळ घराणं बर का. तिथं मुक्काम झाले. सकाळी पहाटे उठले आणि कृष्णेश्वराचा अभिषेक राजांनी आणि शंभूबाळांनी मनोभावे केला आणि हात जोडून त्यांना प्रार्थना केली. विठाल विठाल ओंकारी मामलेश्वर शेतुबंद रामेश्वर भीमाउगमी भीमाशंकर कृष्णेश्वर वेरूळी. मनोभावे राजांनी पूजन केलं. तिथून पुढे चंबळ नर्मदेचं खोर पार करून 5 मार्च 1666 राजांनी राजगड सोडला होता आणि 11 मे अगदी आग्र्याच्या जवळ मुक्कामावरती राजे जाऊन पोहोचले. 12 मेला औरंगजेबाचा वाढदिवस साजरा होणार होता. राजे 11 मेला पोहोचले. राजांना वाटलं आपल्या स्वागतासाठी कोणतरी महत्वाचा दरबारचा अधिकारी येईल, पण तसं काही घडलं नाही. 2-4 घोडेस्वार आले आणि त्यातला एक प्रमुख पुढारी पुढे आला आणि राजांना म्हणू लागला, इस लालसी मुंशी गिरीदार जी कहते है, हो तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो. राजांना असं वाईट वाटलं, एवढ्या लांबून दक्षिणेचा पल्ला पार करून आलो ना औरंगजेबाने आपल्या स्वागतासाठी एका साध्या कारकुनाला पाठवावं. राजांची समजूत काढली. त्या मुंशी गिरीधरनं म्हणला, राजे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी स्वतः मिर्झा राजे जयसिंगाचे सुपुत्र
त्या ठिकाणी रामसिंहच येणार होते, परंतु औरंगजेबाचा उद्या वाढदिवस साजरा होणार असल्यामुळं दरबारातली खूप कामं त्यांच्याकडे त्यांच्या मागे पडलेले, उद्या तुम्हाला ती घेऊन जाण्यासाठी येतील. दुसऱ्या दिवशी 12 मे या दिवशी राजे 11 मेला पोहोचले. सकाळी उठले. 12 मेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या समयाला हो राजे कोवळ्या उन्हामध्ये बसलेले आहेत आणि राजांना घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच मुन्शी गिरीधरा आला. राजांना दरबारात घेऊन गेला. दरबारामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेबाने पहिल्यांदाच राजांनी औरंगजेब पाहिला. मखमली अंगरका, त्यावरती हिरवी फुले, डोक्यावरती खिमांश, त्या ठिकाणी हातात पांढरी जपमाळा जपत होता. असा तो औरंगजेब. राजे औरंगजेबाला निहाळत होते आणि औरंगजेब आपल्या खुनशी नजरेनं राजांच्याकडे पाहत होता. गेल्या 1000चा इसार आणि काय मोहरा त्या ठिकाणी राजांनी दिल्या आणि दरबाराच्या रिवाजाप्रमाणे तिथं 3 वेळा वाकून मुजरा करावा लागणार होता औरंगजेबाला. राजांची इच्छा नव्हती, परंतु त्या ठिकाणी दरबाराच्या रिवाजाप्रमाणे महाराजांना 3 वेळा मुजरा करावा लागणार होता. पण महाराजांनी पहिला मुजरा केला सबदेवन के बडे बाबा अध्यात्मविद्येचे जनक भगवान शंकराला. दुसरा मुजरा केला आदिशक्ती भवानी मातेला आणि तिसरा मुजरा केला मासाहेब जिजाऊ मातेला आणि फादर शहाजी राजांना. आणि असं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या औरंगजेबाने एका विठाल विठाल असंच खान पुढे आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एका खालच्या रांगेमध्ये नेऊन उभा करण्यात आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि लक्षात आल्यानंतर कधी घडलं नव्हतं, कधी घडणार नव्हतं असं त्या दिवशी दरबारात घडलं आणि राजे जोरात गरजले, एक कौन सा रिवाज है तुमच्या दरबाराचा, हमारे में आगे कौन खड़ा है. जसवंत सिंह राठोड हा महाराजांच्या पुढे उभा केला होता. या जसवंत सिंह राठोडाची किती वेळा महाराजांच्या सैन्यानं पाठ पाहिलेली होती आणि कधी घडलं नव्हतं ते घडलं. बादशाहच्या दरबारात बोलायचं म्हणजे परवानगी घेऊन, तोंडाला रुमाल लावून, तेही परवानगीनच बोलायचं ठरलं तर. आणि सगळ्यांच्या नजरा वळल्या. कधीच घडलं नव्हतं असं दरबारात घडलं कसं. आता आज काय होतंय आणि काय नाही अशा अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज गरजले, रामसिंह आज पहिल्यांदा आणि शेवटचा मी तुमच्या राजाच्या दरबारात, हो परत मी तुमच्या राजाच्या दरबारात येणार नाही. तुम्ही मला काय द्यायची ती शिक्षा द्या. आणि राजे त्या ठिकाणावरून आल्या पावले औरंगजेबाला पाड देऊन निघून गेले आपल्या दरबारात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा साम्य चरित्रवाद आहे. विठाल विठाल साम्य चरित्र भाग आहे, लक्षात ठेवा. असं दोघांच्या चरित्रातलं कितीतरी साम्य मी सांगू शकेन. ग्यारे दही अवघ्या सोडी येल्या मोठा संघटन. संतांनी संघटन केलं, काल्यासाठी अवघा समाज एकत्र आणला. आजीचा दही काला घुमटा, दही काला केला. कशाचा काला केला? घ्यारे दही भात, दही आणि भाताचा काला. उपजवणीया पुरती काला खाऊ. काल्याचे कितीतरी प्रकार. पहिला प्रकार आहे दही आणि लाहीचा काला. दही कशी आहे? दही स्निग्ध आहे, लाही कशी आहे? शुष्क आहे. दोघांचं मिश्रण दही आणि लाहीचा काला पहिला. दुसरा काला अभेद दाखवणारा, तुका म्हणे काला कोटी अभेद देखील. आणि तिसरा हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधनी. असा हा काला. घ्यारे दही भात, दही आणि भाताचा काला संतांनी केला. आणि कोण देतो आम्हाला? आम्हा देतो पंढरीनाथ स्वतः भगवान. त्या ठिकाणी वारकऱ्यांना काला वाटतो. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काला केला तेव्हा पेंद्यानं काला वाटला. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी. तस या ठिकाणी आम्हाला स्वतः भगवान काला देतो. कोण देतो? पंढरीनाथ देतो. काला म्हणजे सामान्य गोष्ट नाही. तुका वानवरात गीते गातो
प्रसाद काल्याचं कीर्तन प्रसादाचं आहे, पगाराचं नाही. प्रसाद देतो, प्रसादानं होतं काय? प्रसाद हे सर्व दुःखानं आणि रसोपेज आहे, म्हणून देवाच्या प्रसादी असो. या ठिकाणी भावार्थ संपलाय. थोडं एक दोन चरित्राचा लीलाचा भाग पाहायचा आणि सेवा संपवायची. विढोबार
चरित्राचा उच्चार करायचा. गोकुळामध्ये भगवान आले आणि काय घडलं? देव आपल्या गावात आले. आता राम आले, पांडुरंग परमात्मा आले, भगवान श्रीकृष्ण आले. आले का नाही? आले का नाही? आता काय? आता काय? हिंदू धर्मात आपल्या मंदिर खूप आणि देव खूप. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरवरे. कुठे 33 कोटी कोणी मोजल्यात कोणास तो सर नाही ना? नाही. हा मग आता थोडक्यात सांगतो बर का. 11 रुद्र, 12 आदित्य, मोजा 12 आदित्य आणि 11 रुद्र किती झाले? 8 आणि 2 अश्विनी कुमार. ही 33 कोटी देवता. आणि ह्याचे उपप्रकार बाबळी खालचा बाबळाजी, लिंबा खालचा लिंबाजी, झालेले केलेले आणलेले, शेंद्र्याचे पाहुणे हेंद्रे. आपण कसं म्हणतो सोयरे दायरे, तसे शेंद्र्याचे पाहुणे हेंद्रे. हे केलेले वाढवलेले देव असं आहे. हो, देव गावात आल्यानंतर चिंता राहत नाही बा. हिंदू धर्मात देव आणि देवलेले पण पावित्र्य करणं. मंदिर झालं गोड वाटलं. हा, मंदिर झालं गोड वाटलं. आणि त्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तिथं हरिपाठ नित्य नियमाने झाला पाहिजे. हरिपाठाला लोक गेली पाहिजेत. हरिपाठ रोज पाहिजे. दररोज नंदादीप लागला पाहिजे. दररोज नैवेद्य गेला पाहिजे. पूजा आता सांग झाली पाहिजे. आहे का नाही? मंदिर शब्दाचा अर्थ काय? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. त्याला म्हणायचं मंदिर. मंदिर अनेक पण देवाचं असतं त्यालाच म्हणायचं मंदिर. आता लय मंदिर झाली. काय सांगायचं मला? रंग मंदिर, चित्र मंदिर, कला मंदिर, बाल मंदिर, समाज मंदिर, नाहीच कळालं तर आरोग्य मंदिर. आपल्याकडे काटेवाडीला शौचालयावर नाव टाकल्यात आरोग्य मंदिर. वाचलं का तुम्ही कधी? काय बाबा बाबा कसली कसली मंदिरं निघते. महत्वाचं म्हणजे देह देवाचे मंदिर बांधलं. मंदिराचं पावित्र्य पाहिजे. देव गावात आला, गावात भांडण नाही पाहिजे, वादविवाद नाही पाहिजे, 2 पार्ट्या नाही पाहिजे, भेद नाही पाहिजे, चिंता नाही पाहिजे. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. भगवान गोकुळात आले. प्रवेश भितरी केला देवी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. देवाला घरानंदाची आगावा. धन्य त्याच्या दैवा देवाले. असं आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले. कसे आले? अगोदर मथुरेत आले. कुठं आले? मथुरेत. देव जन्माला येण्याच्या अगोदर देवाला मारण्याची तयारी सुरू झाली महाराज. पण देव पण असा आहे, एकटा नाही आला. 56 कोटी यादव घेऊन आला. समग्र यादव वारे तुम्ही. आहे का नाही? योजना आपण बराबर झालं होतं काम. सगळं ठरवून आलती. सांगताय ऐका.
भगवान सगळं कोणी व्हायचं काय कोणी कुठं जायचं सगळं सगळं आधीच ठरलेलं होतं आहे का नाही. आणि मग भगवान देवकीच्या समोर प्रगट झाले. हो प्रगट झाले प्रगट. काय भगवान प्रगट झाले. देवकी म्हणली ए बाळा अगं आई मी तुझ्या घरी तुझ्या आलोय तुझा मुलगा म्हणून आलोय. तुला माझा मुलगा कोण म्हणेल. हे 4 हात त्या हातातली आयुध पहिली काढून टाक. आयुध शंखचक्र काढून टाक. 4 हातातले 2 हात काढून टाकले. एवढा मोठा नको लहान व्हायला सांगितलं. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं मला इथं ठेवू नका. देवकी मातेच्या उदरामध्ये जेव्हा भगवान होते ना तेव्हा त्यांना वचन दिलं होतं आहे का नाही. ती देवकी माता वाट पाहत होती का बाळाची वाट पाहत आणि भीती पण खूप वाटायची. पहिली 6 मारली होती ना अशीच एक देवकी माता राजगडावर आपल्या बाळाची वाट पाहत होती. काय पाहत होती. इकडं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना तात्काळ कैद केली. आणि एका माणसाच्या पहाऱ्यासाठी हजारो हशम शेकडो तोफा स्वतः फुलाद खानाचा पहारा बसवला आणि आत्मरामसिंहाचा पहारा होता. आणि फिदाय हुसेनच्या वाड्याचं बांधकाम चालू होतं. ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या वाड्यात डांबायचं आणि हाल करून मारायचं हे औरंगजेबाने ठरवलं होतं. काय सांगायचं तुम्हाला. त्या ठिकाणी मे महिना संपला. पुढे ज्येष्ठाचा महिना आला. राजांच्या बरोबर 350-400 मावळे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जवळ निराजी पंत होते. निराजी पंतांना विचारलं पंत आता ज्येष्ठाचा महिना ज्येष्ठ संपल्यानंतर आषाढ येणार. आषाढानंतर श्रावण येणार. श्रावण म्हणजे काय. श्रावण महिना किती पवित्र असतो. उत्तम हा श्रावण आहे नाही. श्रावण महिना धरणीमाई हिरवा शालू पांघरून बसलेली असते. अगदी शेत शिवार पिकं डोलत असतात आणि अशामध्ये देव जन्म. श्रावण अष्टमीच्या रात्री भगवान जन्माला आले. ती कथा मला सांगा. आणि ती कथा त्या ठिकाणी निराजी पंत छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत होते. भगवान देवकीच्या समोर प्रगट झाले. 4 हात काढले. मोठे होते ते लहान झाले. आणि नंदाच्या घराला मला इथं ठेवू नका असं म्हटल्यामुळे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. वसुदेव महाराज म्हणले तू एवढा मोठा विश्वव्यापक तुला न्यायचं कसं. थोडा संकुचित हो. भगवान लहान झाले आणि तिथं पडलेल्या वेळूच्या टोपलीमध्ये कळकाच्या टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला ठेवलं. वसुदेवाने उचललं आणि आपोआप बेड्या तुटल्या रंका उचललेला कमलापती वसुदेव महाराज कृष्ण परमात्म्याला वेळूच्या टोपलीमध्ये घालून
गोकुळाला घेऊन हे कोण कोणाला सांगताय निराजी पंत कोणाला सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज म्हणले थांबा पंत थांबा परत सांगा वसुदेव महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला येळूच्या टोपलीमध्ये घालून घेऊन गोकुळाला थांबा पंत त्याला म्हणायचं कृष्ण चरित्र शिवचरित्र सुटलो मी ज्येष्ठाचा महिना गेला आषाढाचा महिना गेला श्रावण महिना आला आणि श्रावण महिना या ठिकाणी 12 ऑगस्ट या दिवशी कृष्ण परमात्म्याची अष्टमी झाली आणि 17 ऑगस्ट या दिवशी श्रावण मध्य द्वादशीचे दिवस त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी फुलाद खानाला बोलवून घेतलं. फुलाद खान तुमच्याविषयी आमचा काय आकस नाही तुम्ही हुकमाची बंदी आमचा एक निरोप बादशहाला द्या. काय माझ्या बरोबर आलेली ही 350-400 माणसं आहेत ना हो आता 4 महिने झाला आम्ही येऊन यांचा खर्च काय मला करणं शक्य नाही माझ्या माणसांना मुक्त करण्याची परवानगी जर मिळाली तर बरं होईल. आहो त्याला उकळ्याच फुटल्या. तो औरंगजेबाला सांग गेले औरंगजेबाला तर इतका आनंद झाला त्याला हर्ष वायू होणे कारण ह्यांना राजा एकटाच पाहिजे होता कशाला हो आणि परवानगी मिळाली सगळी माणसं सोडण्यात आली ती माणसं घरी नाही गेली रस्त्यात जाऊन थांबली पुढची व्यवस्था करण्याकरता. आणि मग महाराज आजारी पडले. महाराज आजारी पडले जी आजारी पडली नव्हती हो डाव्या डोळ्याची पापणी पण लवत नव्हती पण आजारपणाचं सोंग घेतलं. आजारपणाचं सोंग घेणं तरी काय एवढं सोपं गोष्ट आहे एवढं सोपं 1 दिवस घेईल 2 दिवस घेईल 4 महिने खोकायचं सोपं आहे काय सोपं आहे काय. महाराजांना औषध पाणी देऊ केलं औरंगजेबाने ते पण नाकारलं अशी तब्येत केली महाराजांनी आणि शेवटी उठायला ताण राहिला नाही इतकी खराब झाली महाराज इतके आजारी पडले आणि सगळ्यांना वाटलं आता राजा काय जगत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा बादशाला फुलाद खानाजवळ निरोप दिला आता काय माझं खरं नाही आता जाता जाता शेवटची माझी एक इच्छा आहे की काहीतरी दानधर्म घडावा म्हणून गोरगरिबांना साधू संतांना फकीरांना आपलं मिठाई वाटप व्हावी काहीतरी दानधर्म साजूक तुपायची मिठाईची पेठारी येऊ लागली आणि सगळी असली साजूक तुपातली मिठाई अख्ख्या आघाड्याला पचली. रोज मिठाईची पेटारी यायची राजे हात लावायची मिठाईची पेटारी जायची ना अख्ख्या आघाड्याला ती वाटायची. असं करता 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 रोज ते शिपाई फुलाद खान पेटारी तपासून दमला हो शंभूबाळाला कधीही आत जायची आणि बाहेर यायची परवानगी होती. राजाजवळ आता फक्त 2 जण राहिले होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जन हे 2 जण राहिले होते. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी श्रावण मध्य द्वादशीचा दिवस 17 ऑगस्ट सन 1666 या दिवशी त्या ठिकाणी राजांनी आपला ड्रेस आपला अंगरका आपला पोशाख हिरोजी फर्जंदाला घालाय दिला हातातलं कडं दिलं त्यांना झोपावलं गादीवरती पलंगावरती झोपावलं. पेटारे आले आणि पेटाऱ्यामध्ये राजे बसले हो चिता रचलेली होती कोणत्या क्षणी पेटेल सांगता येत. ठरल्याप्रमाणे शिपायांनी ते पेटारे अडवले. फुलाद खान आला आणि 2-4 पेटारे तपासले असा आशीर्वाद दिला आणि सगळे मराठ्याचे देव धावून आले. 11 मारुती आले 12 भैरव आले 8 विनायक आले 7 माता आल्या अरे जेजुरीचा खंडोबा राजा सुटला मग करा की जय जयकार क्षत्रिय प्रसंग सांगत नाही लय गोड प्रसंग कधीतरी शिवचरित्रावरती नंतर बोलूया. मध्ये आधी आपल्याला दरवर्षी कालाच असतो त्याच्यामुळे मध्ये आधी काय असो त्या ठिकाणी म्हणून मी आता आवर्जून थोडस समन्वय साधला. असो राजे गेली
आता ते कसे गेले, संभाजीराजाला कुठं केशोत्रीमूलच्या घरी ठेवलं. नंतर राजाने बैराग्याचा वेश धारण केला, राजगडावर जाऊन पोहोचले पद्मावती माचीला. सकाळी सकाळी एक बैराग्याचं टोळकं दिसलं. त्या टोळक्याने जिजाऊमासाहेबांची भेट घेण्याची आज्ञा मागितली. त्यातला एक बैरागी पुढे धावत आला आणि जिजाऊमासाहेबांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि पायाला स्पर्श केल्याबरोबर रक्तानं रक्ताला ओळखलं. राजे सुटले. कुठनही नीती घेतली भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून. म्हणून दोघांच्या चरित्रात भरूत साम्य आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळाला आले, हळूहळू लहानाचे मोठे झाले. रांगत रंगणी चोरी तुलोनी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गारणी यशोदे साजनी दैवत बक्षुनी तमाळ नेले नवल केले साजनी कृष्ण आळवा. मकरांना गोळा केलं, पोरांना गोळा केलं, मोरांना गोळा केलं, चिमण्यांना गोळा केलं, पक्ष्यांना गोळा केलं, पोरांना गोळा केलं. घरातला अगोदर खाऊ घातलं. घ्यारी घ्यारी नाही भात आम्हा देतो असला पुढारी असावा, घरातलं खाऊ घालणारा, नाहीतर बाहेरच्यांच खाणारा नसावा. भगवंताने अगोदर घरातलं खाऊ घातलं सगळ्यांना आणि नंतर मग संघटन केलं. संघटन कशा करता? ह्या मोठ्यांची जिरवण्याकरता. सगळा मला ह्यांनाच जातोय काय? मग ह्यांचं मोठ्यांच चोरायचंय आणि सगळ्यांना गोरगरिबांना वाटायचं असं ठरलं. आणि मग दही दूध लोणी चोरायला सुरुवात केली. गाराणी येऊ लागली. गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध अनेक खोड्या केल्या. हे बाया माशी कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनेश उद्या जाईल ना. हा गाई गोपाळ यमुने चलनी, गाई गोपाळ यमुने यशोदा म्हणली उद्यापासून रानाचा कशाला? गोधने चारावया जातो, गोधने चाराया जातो शारंग पाणी, गोधने चाराया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्ण दान मागे निर्यास दोन्ही. राधेच्या निरीला हात घातला. तेवढ्यात यशोदेनं पाहिलं. एक नाही या नाटकाला बरं नारीशी काही सारी झुंबशी. हे रोदक सांग तुम्हाला माझा चेंडू लपविला निरीपाशी. काय ग राधे? यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी, तुम्हीच माझ्या पोराची वर काढता. नाही हो नाही. राधिका म्हणे यशोदे परियशी चेंडू नाही हो नाही हो मज पाशी. दाखव. आणि निरीला असा हिचडा हिसका दिल्याबरोबर निरी आसडिता चेंडू पडे धरणीशी. ही लीला होती राधेचं आणि कृष्णाचं. अपार अशा प्रकारचं नातं आहे, वेगळं आहे. हो त्या ठिकाणी विठाला विठाला भगवान कृष्णाची राधा ही अल्लादिनी शक्ती आहे. लक्षात ठेवा. राधा राधा शब्द उलटा केला तर धारा लागायच्या शुकदेवांच्या डोळ्यातून. भाव समाधी लागायची. राधा ही शुकदेवांची गुरु आहे. हा लोक राधा आणि कृष्णाच्या नावे नको नको ते नाते जोडतात बरं का. हो या लोकांना समजणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय, राधा म्हणजे काय. श्रीमद भागवतातल्या दशमस्कंदातला 90 अध्यायामधला 27, 28, 29, 28, 29, 30, 31 आणि 29, 30, 31, 32 आणि 33 हा पत्ता. 29, 30, 31, 32 आणि हे 5 अध्यायाचा कृष्ण आणि राधा काय आहे हे समज. लोकांचा भ्रमच झालाय. कृष्ण आणि राधा म्हणजे काहीतरी समजू नका, देवाला लक्षात ठेवा. असो या ठिकाणी भगवान गायी राखण्याकरता गेले. तिथे चेंडू खेळ खेळले वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या. Oh
खेळली आणि खेळ खेळून झाल्यानंतर मग काय केलं? खडकी सोडी येल्या मोठा अवघ्या सोडी आजीचा दहिकाला घोट घ्या रे दहिवा आम्हा देतो भगवान श्रीकृष्णाने काम सारोळी सकल आले अवघी गोपाळ झाली आता वेळ Thank you.
Ah!
मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना सकल देवादी देवा कृपावादी महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा कमलनयना कमलापति कामिनमोहना भवतारका दर्जाक्षिती गाय सुगुणा निर्गुणा वसुदेव देवकीनंदना काला लोडांगनी सेविनमणि संता